सो काल बेसिकली आपण स्टार्ट केलं होतं एक्सपाथ. एक्सपाथ आपण अल्टिमेटली पाहिलं की एक्सपाथ म्हणजे काय, ही XML पाथ लँग्वेज, राईट. सो त्याच्यामध्ये आपण दोन एक्सपाथ पाहिले, दोन टाईपचे. फर्स्ट वन इज ॲब्सोल्यूट एक्सपाथ अँड रिलेटिव्ह एक्सपाथ. ओके. ॲब्सोल्यूट एक्सपाथ म्हणजे आपण काय पाहिलं की तुम्हाला एखाद्या डिझायर्ड इलेमेंटपर्यंत, फॉर एक्झाम्पल आपण असं बघितलं होतं, या पर्टिक्युलर इनपुटपर्यंत, या टेक्स्ट फील्डपर्यंत जर आपल्याला यायचं असेल तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर डॉममध्ये, त्या पर्टिक्युलर HTML पेजच्या स्टार्टिंग नोडपासून तुम्हाला त्या डिझायर्ड इलेमेंटपर्यंत काय करावं लागतं, नेव्हिगेट करावं लागतं. आणि त्याच्यानुसारच तुमचा काय बनतो, तो अल्टिमेटली पाथ बनतो. ओके. सो त्यासाठी आपण बघितलं होतं असा काहीतरी आपला काय एक ॲब्सोल्यूट एक्सपाथ बनला होता, राईट. आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की ॲब्सोल्यूट एक्सपाथ शुड स्टार्ट विथ सिंगल फॉरवर्ड स्लॅश. आणि त्याच्यानंतर तुमचा स्टार्टिंग नोड असेल तुमच्या वेब पेजवरचा, आणि तुम्हाला कुठपर्यंत अल्टिमेटली नेव्हिगेट करायचं आहे तुमच्या डिझायर्ड इलेमेंटपर्यंत. ओके, हे आपण बघितलं होतं. ह्याचं ड्रॉबॅक आपण काय बघितलं होतं, जर तुमच्या ह्या नेव्हिगेशनमध्ये फ्रॉम स्टार्ट टू युअर डिझायर्ड इलेमेंट जर एखादा इलेमेंट ॲड झाला किंवा रिमूव्ह झाला, ओके, डॉममध्ये काही होऊ शकतं. UI डेव्हलपरला वाटलं की मला एक डिव्ह नको आहे किंवा मला एक पॅरेग्राफ नको आहे त्याच्यामध्ये. ओके. सो अल्टिमेटली जर ती पर्टिक्युलर हरारकी जर ब्रेक झाली, जी हरारकी तुम्ही यूज करून तुमचा ॲब्सोल्यूट एक्सपाथ लिहिला होता, ती हायरार्की जर ब्रेक झाली तर तुमचा ॲब्सोल्यूट एक्सपाथ हा वर्क करणार नाही. ओके. म्हणून हे डिसएडव्हान्टेजेस ओव्हरकम करण्यासाठी अल्टिमेटली रिलेटिव्ह एक्सपाथ पिक्चरमध्ये आला. सो रिलेटिव्ह एक्सपाथमध्ये काही बेसिकली डिफरंट वेज आहेत फॉर रायटिंग रिलेटिव्ह एक्सपाथ. ओके. जसं आपण बघितलं सुरुवातीला बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ, याच्यामध्ये आपण काय बघितलं की तुम्ही बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ कसा लिहू शकता. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा रिलेटिव्ह एक्सपाथ हा कंपल्सरी स्टार्ट होतो डबल फॉरवर्ड स्लॅशने. ओके. जसं तुमचा ॲब्सोल्यूट एक्सपाथ हा सिंगल फॉरवर्ड स्लॅशने स्टार्ट होत होता, तसा तुमचा रिलेटिव्ह एक्सपाथ हा काय होईल, डबल फॉरवर्ड स्लॅशने स्टार्ट होईल. त्याच्यानंतर बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ जर तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्हाला स्टँडर्ड सिंटॅक्स आहे, तुम्हाला टॅग नेम द्यावं लागतं, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचं, त्याच्यानंतर तुम्हाला @ साईन यूज करायचं आहे, आणि त्याच्यापुढे तुम्हाला ज्या ॲट्रिब्यूटला यूज करून तुम्हाला एक्सपाथ लिहायचा आहे ते ॲट्रिब्यूट तुम्हाला इथं द्यावा लागतो. इक्वल टू त्या ॲट्रिब्यूटची जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्हाला सिंगल कोटमध्ये द्यावा लागते. त्याच्यानंतर तुमचं क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. अशा प्रकारे आपण काय लिहू शकतो, बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ लिहू शकतो, ज्याच्यामध्ये तुमचा टॅग नेम पिक्चरमध्ये आला, तुमचं ॲट्रिब्यूट पिक्चरमध्ये आलं, आणि त्या ॲट्रिब्यूटच्या अगोदर एक्सपाथ लिहिण्याचं स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे की ॲट्रिब्यूटच्या अगोदर तुम्हाला साईन हे बेसिकली काय करावं लागतं, द्यावं लागतं. आणि त्याच्यापुढे तुम्हाला इक्वल टू साईन देऊन तुम्हाला तुमची त्या ID ॲट्रिब्यूट किंवा जेही ॲट्रिब्यूट तुम्ही यूज केला असेल त्या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू तुम्हाला सिंगल कोटमध्ये स्पेसिफाय करावी लागते. सिमिलरली आपण अजून एक एक्सपाथ लिहिला, ज्याच्यामध्ये सेम फॅशनमध्ये लिहिलं, स्टार्टेड विथ डबल फॉरवर्ड स्लॅश, देन इनपुट युअर टॅग नेम, देन टाईप हा एक ॲट्रिब्यूट होता, आणि त्याच्यासमोर त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आपण सिंगल कोटमध्ये दिली, आणि तुमचा क्लोजिंग अल्टिमेटली स्क्वेअर ब्रॅकेट. ओके. अशा पद्धतीने आपण काय घेतलं, बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ कसा लिहायचा, युझिंग टॅग नेम, ॲट्रिब्यूट अँड द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण सेकंड बघितलं टेक्स्ट फंक्शन. ओके. एक्सपाथ बेसिकली काही फंक्शन्स बेसिकली अलाव करतं, ते यूज करून तुम्ही काय करू शकता, एक्सपाथ लिहू शकता. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की तुम्ही टेक्स्ट फंक्शन कसा यूज करू शकता. तर फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं की जर आपली यूज केस होती की मला ह्या पर्टिक्युलर वेब पेजवरती व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क हे पर्टिक्युलर टेक्स्ट दिसतंय किंवा नाही, हे मला काय करायचं, व्हेरीफाय करायचं. सो त्याच्यासाठी आपण काय केलं, टेक्स्ट हे फंक्शन यूज करून आपण काय लिहिलं, एक्सपाथ लिहिला, ज्याच्यामध्ये आपण काय म्हटलं की हा एक लेबल आहे, आणि मला असं लेबल दे त्याच्या करस्पॉन्डिंग टेक्स्ट काय असेल, व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क. आणि आपण तसाच काय केला, एक्सपाथ लिहिला, मला असं लेबल दे ज्याचं टेक्स्ट काय असेल, व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक. ओके. म्हणजे हे अल्टिमेटली एक्सपाथ कसा फाइंड होतो, तर UI मध्ये असा एक्सपाथ शोधला जातो ज्याचा टॅग नेम लेबल आहे, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग टेक्स्ट काय आहे, व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क आहे. तर एक्सपाथ लिहिण्याचा सिंटॅक्स काय झाला, हा रिलेटिव्ह एक्सपाथ आहे, म्हणजे स्टार्ट होणार डबल फॉरवर्ड स्लॅशनी, त्याच्यानंतर तुमचं टॅग नेम, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आता इन्स्टेड ऑफ आपण काय अगोदर पहिल्यांदा बेसिक एक रिलेटिव्ह एक्सपाथमध्ये आपण काय शिकलो की टॅग नेम द्यायचा, पण आता आपल्याला इथं टॅग नेम द्यायची गरज नाही.
कारण की वी आर डीलिंग विथ द टेक्स्ट असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर टॅग. ओके, त्याच्यामुळे आपण काय केलं, टेक्स्ट नावाचं फंक्शन जे आपल्याला एक्सपाथनी प्रोव्हाइड केले ते आपण काय केलं, यूज केलं. आणि त्याच्या पुढे इक्वल टू देऊन आपण एक्झॅक्टली जी काय व्हॅल्यू आपण एक्सपेक्ट करतोय ती व्हॅल्यू काय आपण दिली इथं प्रोव्हाइड केली. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट हे फंक्शन यूज करून एक्सपाथ लिहू शकता. आणि त्याच्यासोबत आपण काय केलं, इज डिस्प्ले नावाची मेथड पण शिकलो. जी मेथड काय करते, अल्टिमेटली तुम्हाला एखाद्या वेब पेजवरती एखादा इलेमेंट आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल, हे जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल, तर इज डिस्प्ले नावाची मेथड तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. सो इज डिस्प्ले मेथड काय करते, जर तुम्ही जो इलेमेंट त्याला विचारताय की तो इलेमेंट वेब पेजवरती आहे किंवा नाही, हे तो अल्टिमेटली ट्रू किंवा फॉल्स या फॉर्ममध्ये काय करतो, तुम्हाला रिटर्न करतो. ओके, जर इलेमेंट प्रेझेंट असेल, डिस्प्ले होत असेल, तर इज डिस्प्ले मेथड तुम्हाला ट्रू रिटर्न करेल. आणि जर नसेल दिसत तर ती मेथड तुम्हाला काय करेल, फॉल्स रिटर्न करेल. ओके, सो या गोष्टी आपण काल पाहिल्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहिलं कंटेन्स नावाचं फंक्शन. ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं, टेक्स्ट फंक्शन काय करतं, एक्झॅक्टली त्या इलेमेंटच्या करस्पॉन्डिंग असलेली व्हॅल्यू चेक करतं, एक्झॅक्ट मॅच शोधतो. पण कंटेन्स फंक्शनला काय लागतं, की जर पार्शियली जरी मॅच असेल तरी आपण काय करू शकतो, एखादा इलेमेंट आयडेंटिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण पाहिलं लिंक टेक्स्ट. ओके, लिंक टेक्स्ट आपण ज्यावेळेस पाहिलं स्ट्रॅटेजी, त्यावेळेस आपण काय पाहिलं, की लिंक टेक्स्टला एक्झॅक्टली तुमचं टेक्स्ट लागतं, एक्झॅक्ट मॅच लागतो. पण पार्शियल लिंक टेक्स्टला तसा मॅच लागत होता का, नाही. त्याच्यातले काही पार्शियल कंटेंटही तो काय करू होता, त्याच्यावरती तो तुम्हाला इलेमेंटवरती ऑपरेशन परफॉर्म करून देत होता. सो सिमिलरली टेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही फंक्शन यूज कराल त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करावं लागते. आणि ज्यावेळेस तुम्ही कंटेन्स फंक्शन यूज कराल त्यावेळेस तुम्ही पार्शियल व्हॅल्यू दिली तरी चालेल. ओके, सो सिमिलरली आपण काय केलं, तोच एक्सपाथ आपण युजिंग कंटेन्स फंक्शन लिहिला. ओके, आता आपण काय सांगितलं, एक्सपाथ कसं आयडेंटिफाय होतोय, की मला असं लेबल दे ज्याच्या टेक्स्टमध्ये फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क असेल. ओके, मला पूर्ण कंटेंटशी काही देणं घेणं नाही. आय एम एक्सपेक्टिंग पार्शियल कंटेंट. सो त्याच्यामुळे आपण काय सांगितलं, की मला असं लेबल दे कंटेन्स ज्याच्या टेक्स्टमध्ये फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क असेल. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, युजिंग कंटेन्स फंक्शन काय करू शकता, एक्सपाथ लिहू शकता. ओके, जसं मी तुम्हाला काल सांगितलं, हे फंक्शन्स यूज करणे, ओके, किंवा एक्सपाथ रिलेटिव्ह एक्सपाथ लिहिणं हे विदाऊट प्रॅक्टिस पॉसिबल नाही. आणि ऑटोमेशनमध्ये हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 40 to 50% काम म्हणजे तुम्हाला अल्टिमेटली इलेमेंट युनिकली आयडेंटिफाय करता आले पाहिजेत युझिंग डिफरंट स्ट्रॅटर्जीज. ओके, आणि त्याच्यावरती आपण परत काय केलं, इज डिस्प्ले नावाची मेथड कॉल केली, जी अल्टिमेटली काय करेल, ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करेल. ओके, सो या गोष्टी आपण कालपर्यंत बघितल्या होत्या. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत असेल तर विचारा. नो. ओके, सो नाव नेक्स्ट स्ट्रॅटर्जी, नेक्स्ट बेसिकली रिलेटिव्ह एक्सपाथचा टाईप काय, फॉलोविंग सिबलिंग. ओके, काल मी तुम्हाला एंडला सांगितलं होतं सिबलिंग म्हणजे काय, तर तुमचे भाऊ किंवा तुमची बहीण. फॉलोविंग सिबलिंग आणि प्रिसिडिंग सिबलिंग म्हणजे काय, तुमचा मोठा भाऊ किंवा तुमची मोठी बहीण किंवा तुमचा लहान भाऊ किंवा तुमची लहान बहीण. ओके, आपण ह्याच्यासोबत ह्याला काय करू शकतो, को रिलेट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की फॉलोविंग सिबलिंग म्हणजे काय, की तुमच्या नंतरचा म्हणजे तुमची लहान भाऊ किंवा तुमची लहान बहीण. प्रिसिडिंग सिबलिंग म्हणजे काय, पहिल्यांदा. ओके, म्हणजे तुमचा मोठा भाऊ किंवा तुमची मोठी बहीण. ओके, सो म्हणजे प्रिसिडिंग सिबलिंग. आता या सगळ्या गोष्टी आता आपल्याला आता जसं टेक्स्ट हे फंक्शन आहे, कंटेन्स हे फंक्शन आहे, तसंच फॉलोविंग सिबलिंग, प्रिसिडिंग सिबलिंग्स किंवा पॅरेंट हे पण काय वेगवेगळे फंक्शन्स आहेत. आता आपण स्टार्ट करू फॉलोविंग सिबलिंग. आता जर मला फॉलोविंग सिबलिंग हे फंक्शन यूज करून जर मला एक्सपाथ लिहायचा असेल, रिलेटिव्ह एक्सपाथ, तर तो मी कसा लिहिणार. फॉर एक्झाम्पल, आता इथं बघू शकता हे चेकबॉक्सेस आहेत. ओके, वॉटर, मिल्क. ओके, सो आपण वॉटरवरती काय करू, राईट क्लिक करू आणि इन्स्पेक्ट म्हणू. सो नाव इथं वॉटर आलं. वॉटरच्या करस्पॉन्डिंग टॅग कोणता आहे, तर लेबल आहे. ओके, आणि त्याच्यावरती जर पाहिलं तर ॲक्च्युअली इनपुट आहे जो की त्या चेकबॉक्सचा इनपुट आहे. बरोबर. आता मला
इनपुट आणि लेबलमध्ये बेसिकली काहीतरी रिलेशन आहे. हे एकाच लेवलवरती आहेत, म्हणजे हे एकमेकांचे काय आहेत, सिबलिंग आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं हा इनपुट या लेबलचा कोण आहे, हा लेबल हा इनपुट या लेबलचा कोण आहे, तर ह्याचा बघू शकता तुम्ही, इनपुट लेबलच्या अगोदर आहे, म्हणजे हा इनपुट प्रिसिडिंग सिबलिंग आहे कोणाचा, लेबलचा, कारण की तो लेबलच्या अगोदर आहे. आणि जर मी विचारलं लेबल हा कोण आहे, तर तो इनपुटचा फॉलोविंग सिबलिंग आहे, कारण की तो इनपुटच्या नंतर आहे म्हणून. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं, लहान भाऊ मोठा भाऊ, लहान बहीण मोठी बहीण. ओके. सिमिलरली त्याच फॅशनमध्ये हे एकाच लेवलला आहेत, पण त्यांची ऑर्डर वेगवेगळी आहे. ओके. इनपुट अगोदर आहे, लेबल नंतर आहे. म्हणून जर मी तुम्हाला विचारलं इनपुट आणि लेबल यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, तर ते एकमेकांचे सिबलिंग आहेत. त्याच्या पुढे जाऊन मी विचारलं की मोठा कोण आणि छोटा कोण, तर तुम्ही काय म्हणाल की इनपुट हा मोठा आहे आणि लेबल हा काय, छोटा आहे, कारण की त्यांची ऑर्डर तशी आहे. आपण ऑर्डर वाईज चाललोय, कारण की इनपुट पहिल्यांदा आलंय म्हणून इनपुट मोठा, लेबल दुसऱ्यांदा आले म्हणून इनपुट छोटा. ओके. म्हणून आता मी नेक्स्ट क्वेश्चन काय विचारतोय तुम्हाला, की इनपुट हा आणि लेबलमध्ये काय रिलेशन आहे, तर इनपुट हा काय आहे, प्रिसिडिंग सिबलिंग ऑफ युअर लेबल. ओके. म्हणजे हा इनपुट या लेबलचा प्रिसिडिंग सिबलिंग आहे आणि हा लेबल हा काय आहे, तर या इनपुटचा फॉलोविंग सिबलिंग आहे, कारण की नंतरचा आहे. ओके. आता आपल्याला शिकायचं आहे पहिल्यांदा की फॉलोविंग सिबलिंग म्हणजे, आता आपण काय करू शकतो, इथं कंट्रोल F केला मी. आता मी काय म्हटलं, मला हा लेबल वॉटर हा लेबल काय करायचं आहे, UI वरती प्रेझेंट आहे किंवा नाही हे मला पाहायचं. ओके. त्या केसमध्ये आता मी काय लिहिलं, असं मी एक्सपाथ लिहितो. आता तुम्ही बघा की मी लिहिलं इनपुट @, ID इज इक्वल टू ड्रिंक 1. बरोबर. मला हा इनपुट भेटला, पण माझी रिक्वायरमेंट काय आहे, की मला वॉटर दिसतंय किंवा नाही हे लेबल, हे मला काय करायचं आहे, व्हॅलिडेट करायचं आहे. म्हणून आता मी काय म्हटलं, आता मला माहिती आहे की या इनपुट आणि ह्या लेबलमध्ये काय रिलेशन आहेत, हे एकमेकांचे सिबलिंग्स आहेत. पण सिबलिंग पण कसे आहेत, मला लेबल आयडेंटिफाय करायचा आहे आणि हा लेबल कशानंतर आला आहे, माझ्या इनपुट नंतर आला आहे. म्हणून मी काय करणार, की या इनपुटचा मला काय दे, फॉलोविंग सिबलिंग दे, फॉलोविंग सिबलिंग दे, ज्याचा टॅग नेम लेबल असेल. राईट. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला टोटल किती ऑकरन्सेस भेटले, 15 ऑकरन्सेस भेटले. ओके. म्हणजे या रिलेशनचे टोटल तुम्हाला किती ऑकरन्सेस भेटले, तर 15 ऑकरन्सेस भेटले. पण आपल्याला कोणता ऑकरन्स पाहिजे, अल्टिमेटली आपल्याला पाहिजे वॉटर. ओके. आता मी काय म्हटलं, मला ह्या व्हॅल्यू पाहिजे होत्या. आता या केसमध्ये मी काय म्हणणार, परत आपला सिंपल जो बेसिक एक्सपाथचा फंडा आहे, तो आपण काय करू शकतो, इथे यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला असं लेबल पाहिजे त्याच्या टेक्स्टमध्ये इक्वल टू वॉटर असेल. राईट. नाव यू कॅन सी वी आर एबल टू फाइंड 1 म्हणजे एक्झॅक्ट मॅच. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आपण जेवढ्या काही गोष्टी शिकलो त्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या, त्या कंबाईन केल्या. ओके. स्टार्टिंग विथ // इनपुट @ID, म्हणजे इथपर्यंतचा जर पाहिला तुम्ही, तर तो तुमचा होता बेसिक एक्सपाथ, ज्याच्यामध्ये तुमचं टॅग नेम आलं, तुमचा ॲट्रिब्यूट आलं, त्याची व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर आपण नवीन शिकलो एक फंक्शन, फॉलोविंग सिबलिंग. सो फॉलोविंग सिबलिंग लिहिण्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, तुम्हाला सिंगल स्लॅश यूज करायचा आहे, त्याच्यापुढे तुम्हाला फॉलोविंग सिबलिंग हे फंक्शन यूज करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 डबल कोलन द्यायचे आणि त्याच्या फॉलोविंग सिबलिंग तुम्ही कोणाला शोधताय त्याचं टॅग नेम द्यायचे. सो आपण पाहिलं की मला या पर्टिक्युलर इनपुटसाठी वॉटर हे लेबल प्रेझेंट आहे किंवा नाही UI वरती, हे आपल्याला पाहायचं होतं. म्हणून आपण काय लिहिलं, फॉलोविंग सिबलिंग लेबल. ओके. कारण की या इनपुटचा हा फॉलोविंग सिबलिंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला मल्टिपल ऑकरन्सेस भेटले 15, पण आपल्याला युनिकलीच आयडेंटिफाय करावं लागेल. म्हणून परत आपण काय केलं, टेक्स्ट फंक्शन यूज केलं.
आता टेक्स्ट फंक्शन आपण काय यूज केलं, कारण की तुम्ही इथं बघू शकता की या लेबलच्या करस्पॉन्डिंग वॉटर हे टेक्स्ट काय असोसिएटेड आहे. ओके, म्हणून आपण काय केलं, टेक्स्ट नावाचं फंक्शन यूज केलं, इक्वल टू त्याची आपण व्हॅल्यू दिली आणि हीच व्हॅल्यू आपल्याला काय भेटली, 1 ऑकरन्स भेटला. ओके, सो दॅट मीन्स फॉलोविंग सिबलिंग आपण यूज केलं फंक्शन, टेक्स्ट फंक्शन यूज केलं, तुमचा इनिशियली आपण बेसिक एक्सपाथ पण यूज केला. म्हणजे हे सगळं यूज करूनही तुम्ही काय करू शकता, एखादा रिलेटिव्ह एक्सपाथ लिहू शकता. आणि आपलं अल्टिमेटली गोल काय असतं, की आपल्याला इलेमेंट हा युनिकली आयडेंटिफाय करायचा आहे. ओके, जसं आपण बघितलं, ज्यावेळेस फक्त आपण लेबल ठेवलं होतं तर आपल्याला 15 ऑकरन्सेस आले होते. यांनी तर चालणार नाही, आपल्याला युनिक पाहिजे इलेमेंट. सो त्याच्यामुळे आपण काय केलं, टेक्स्ट फंक्शन यूज केलं आणि त्याच्यासमोर त्याची व्हॅल्यू दिली. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, फॉलोविंग सिबलिंग हे फंक्शन यूज करून तुम्ही काय करू शकता, एखादा इलेमेंट आयडेंटिफाय करू शकता. फॉलोविंग सिबलिंग म्हणजे काय, तर एखाद्या इलेमेंटच्या सोबतचाच पण त्याच्या नंतरचा आलेला इलेमेंट म्हणजे फॉलोविंग सिबलिंग. प्रिसिडिंग सिबलिंग म्हणजे काय, एखाद्या इलेमेंटच्या अगोदरचा इलेमेंट पण तो एकाच लेवलचे आहेत, पण ते त्याच्या ऑर्डरमध्ये त्याच्या अगोदर आहे, म्हणून तो त्याचा काय झाला, प्रिसिडिंग सिबलिंग झाला. त्याचेही आपण एक्झाम्पल पाहू. ओके, सो नाव आय जस्ट कॉपी दिस आणि आपण त्याच्यावरती इज डिस्प्ले नावाची मेथड कॉल करून बघू. ओके, मी स्टेटमेंट जस्ट कॉपी केलंय. इज लेबल डिस्प्लेड युझिंग फॉलोविंग सिबलिंग. ओके, आणि आपण जो काय एक्सपाथ कॉपी केला होता तो आपण जस्ट काय करू, इथे पेस्ट. ओके, नाव आय जस्ट सेव्ह आणि याला आपण काय करू, एक्झिक्यूट करू. स्क्रिप्ट आपली ॲज इट इज यूज एक्झिक्यूट होईल, जी काल एक्झिक्यूट होत होती. ॲडिशनली आपण काय केलं, फक्त एक रिलेटिव्ह एक्सपाथ लिहिला युझिंग फॉलोइंग सिबलिंग फंक्शन्स आणि त्याची व्हॅल्यू आपण इज डिस्प्ले ट्रू केले. सो नाव तुम्ही तर बघू शकता, आपण जो काय फॉलोइंग सिबलिंग यूज करून जो एक्सपाथ लिहिला होता त्यांनी अल्टिमेटली तो एक्सपाथ करेक्टली आयडेंटिफाय केला. त्याच्यामुळेच आपल्याला इज डिस्प्ले या मेथडनी आपल्याला काय रिटर्न केलं, तर ट्रू रिटर्न केलं. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, फॉलोविंग सिबलिंग हा हे फंक्शन यूज करून काय करू शकता, रिलेटिव्ह एक्सपाथ लिहू शकता. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? सिमिलरली तुम्ही ह्याच्यासाठी लिहू शकता, तुम्हाला जर टेस्टिंग तुम्हाला जर लिहायचं असेल तर, कारण की ह्यांची पण हायरार्की सेमच आहे. हे पहिल्यांदा इनपुट आहे, नंतर लेबल आहे, इनपुट लेबल, इनपुट लेबल. ओके, सो तुम्ही या प्रत्येकासाठी अल्टिमेटली रिलेटिव्ह एक्सपाथ युझिंग फॉलोविंग सिबलिंग लिहू शकता. ओके, कोणाला काही डाऊट आहे फॉलोविंग सिबलिंग मध्ये? ओके, नाव नेक्स्ट आपला जो आहे, I'll just add comment. Using following sibling. Okay. Now next is using preceding sibling. प्रिसिडिंग सिबलिंग मी तुम्हाला काय सांगितलं, की अगोदरचं. ओके, नाव आपण आपल्या UI वरती येऊ, की प्रिसिडिंग सिबलिंग साठी आपण कसं लिहू शकतो. नाव आता आपली रिक्वायरमेंट काय चेंज झाली, की आपल्याला काय करायचंय, इनपुट बेसिकली आपल्याला काय करायचं, हा चेकबॉक्स आयडेंटिफाय करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू वॉटर.
म्हणजे आपल्याला वॉटरचा करस्पॉन्डिंग जो काही चेकबॉक्स आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं. नाव तुम्ही इथं बघू शकता की चेकबॉक्समध्ये आणि त्याच्या लेबलमध्ये अल्टिमेटली रिलेशन काय आहे, तर ते एकमेकांचे सिबलिंग आहे. आता आपली रिक्वायरमेंट काय आहे, की मला चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक्सपाथ कशाचा आयडेंटिफाय करावा लागेल, त्या इनपुटचा किंवा त्या चेकबॉक्सचा. ओके, विथ रिस्पेक्ट टू लेबल वॉटर. ओके, सो आता या गोष्टीला आपल्याला चेंज करावं लागेल. आणि मी काय म्हटलं आता, की अगोदर मला लेबल आयडेंटिफाय करावं लागेल, कारण की मला त्या लेबलच्या करस्पॉन्डिंग चेकबॉक्स पाहिजे. सो लेबल, असं लेबल दे मला की ज्याचं टेक्स्ट हे काय असेल, वॉटर. राईट, वन ऑफ वन ऑकरन्स भेटला. पण इथपर्यंत थांबून चालेल का आपल्याला? नाही. आपल्याला काय पाहिजे, त्या वॉटरच्या करस्पॉन्डिंग जो काही चेकबॉक्स आहे तो आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचा युनिकली. आणि त्याच्यावरती आपल्याला क्लिक हे ऑपरेशन काय करायचे, परफॉर्म करायचे. नाव आता आपण लेबल आयडेंटिफाय केलं. आता लेबलच्या करस्पॉन्डिंग जे काही चेकबॉक्स आहे त्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे, लेबलच्या अगोदर आपल्याकडे इनपुट आहे तो चेकबॉक्स आहे, म्हणून ते काय झाला, त्याचा प्रिसिडिंग सिबलिंग झाला, कारण की तो अगोदर आला. सिबलिंग तर ते एकमेकांचे आहेतच, पण त्यांची ऑर्डर कशी आहे, अगोदर इनपुट आहे नंतर लेबल आहे. ओके, दॅट मीन्स लेबलच्या अगोदर इनपुट आहे म्हणजे प्रिसिडिंग आहे. सो त्याच्यामुळे आपण इथं काय यूज करू शकतो, आपलं फंक्शन प्रिसिडिंग सिबलिंग कोलन इनपुट. नाव या केसमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला काय भेटलं, वन ऑफ वन ऑकरन्स. दॅट मीन्स युझिंग प्रिसिडिंग सिबलिंग आपण काय केलं, त्या पर्टिक्युलर इनपुटला, त्या पर्टिक्युलर चेकबॉक्सला काय केलं, आपण युनिकली आयडेंटिफाय केलं. आणि तो आपण कसा लिहिला, विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ओके, म्हणजे वॉटरच्या करस्पॉन्डिंग जो काही चेकबॉक्स होता त्याला आपण काय केलं, युनिकली आयडेंटिफाय केलं युझिंग प्रिसिडिंग सिबलिंग. ओके, नाव आपण ह्या एक्सपाथला काय करू शकतो, यूज करू शकतो आणि त्याच्यावरती क्लिक हे ऑपरेशन आपण काय करू, परफॉर्म करू. प्रिसिडिंग सिबलिंग, नाव ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट एक्सपाथ रोल v. now we'll have to perform operation click. ओके, नाव याच्यानंतर आपण थोडा वेळ वेट करू. red डॉट स्लीप, लेट्स से 3000. ओके, नाव आय री एक्झिक्यूट. आता त्याने आयडली त्या पर्टिक्युलर चेकबॉक्सला काय केलं पाहिजे, सिलेक्ट केलं पाहिजे, कारण की आपण आपल्या स्क्रिप्टमध्ये कुठेही आतापर्यंत त्या चेकबॉक्सला सिलेक्ट करत नव्हतो. ओके, आता आपण त्या चेकबॉक्सला सिलेक्ट करतो युझिंग प्रिसिडिंग सिबलिंग एक्सपाथ. आता त्याने वॉटर हे चेकबॉक्स सिलेक्ट केलं पाहिजे. केलं. ओके, सो दॅट मीन्स आपण जो काही एक्सपाथ लिहिला युझिंग प्रिसिडिंग सिबलिंग हा अल्टिमेटली काय होते, तुमचा वर्क करतोय. त्याच्यामुळे त्यांनी वॉटर या चेकबॉक्सला काय केलं, सिलेक्ट केलं. ओके, सो बेसिक फंडा ऑफ रायटिंग प्रिसिडिंग अँड फॉलोइंग सिबलिंग, की तुम्हाला इलेमेंटमधल्या रिलेशनशिप अल्टिमेटली काय करता आल्या पाहिजेत, आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ओके, ते एकमेकांचे सिबलिंग आहेत का, ते एकमेकांचे काय आहेत हे तुम्हाला अल्टिमेटली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ओके, सो याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे प्रिसिडिंग सिबलिंग्समध्ये? येस, नो? नो. ओके, सो नाव लास्ट मेथड आपल्या, ओके, सो ती त्याच्या नावावरून समजते की आपण काय करणार आहे, युझिंग पॅरेंट फंक्शन आपण एखाद्या इलेमेंटच्या पॅरेंटला पण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, जसं इथं आपण आता सिबलिंगला आयडेंटिफाय केलं,
एकमेकांचेच अल्टिमेटली ते काय होते, सिबलिंग्स होते. फक्त त्यांची ऑर्डर वेगवेगळी होती. एक पहिला आला होता, त्याच्यानंतर कोणी दुसरा आला होता, त्याच्याप्रमाणे आपण प्रिसिडिंग किंवा फॉलोविंग हे सिबलिंग काय केले, आपण आयडेंटिफाय केले होते. आता आपल्याला काय फंक्शन यूज करायचं आहे, तर पॅरेंट. म्हणजे आपल्याला एखाद्या इलेमेंटचा पॅरेंट आयडेंटिफाय करायचा असेल तर आपण काय करू शकतो, पॅरेंट हे फंक्शन काय करू शकतो, यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही इथे पाहिलं की मी तुम्हाला म्हटलं की फॉर एक्झाम्पल येस, ओके, हे पर्टिक्युलर पी टॅग आहे, फॉर्म टॅग आहे. ओके, हे एकमेकांचे काय आहेत, सिबलिंग्स आहेत, कारण की ते एकाच लेवलला आहेत. फक्त पी ची ऑर्डर पहिल्यांदा आहे, नंतर फॉर्म आलेला आहे. पण ह्या पी आणि फॉर्मचा पॅरेंट कोण आहे, तर त्याचा पॅरेंट कोण आहे, डिव आहे. ह्या डिवचा पॅरेंट कोण आहे, तर आर्टिकल आहे. ओके, या आर्टिकलचा पॅरेंट कोण आहे, तर हा डिव आहे. ओके, ह्या डिवचा पॅरेंट कोण आहे, तर हा मेन आहे. ओके, सो दॅट मीन्स दिस इज द पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. ओके, जसं सिबलिंग्स असतात तसेच पी आणि फॉर्म हे जसे सिबलिंग्स आहेत, तसेच पी आणि फॉर्मचे डिव हा बेसिकली काय, पॅरेंट आहे. जर फ्युचरमध्ये तुमच्याकडे रिक्वायरमेंट असेल की मला काय करायचं, डिव आयडेंटिफाय करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, पी आणि फॉर्मच्या विथ रिस्पेक्ट टू पी अँड फॉर्म तुम्ही काय करू शकता, ह्या डिवला काय करू शकता, युझिंग पॅरेंट फंक्शन काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. ओके, आपण एक दुसरी वेबसाईट बघू ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त क्लिअर होईल, आणि त्याच्यासोबत आपण एक मेथड आपल्याला शिकायची आहे सेलेनियमची, ती मेथड ही आपली अल्टिमेटली शिकून होईल. ओके, नाव ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती न्यू विंडो, रिप्लेस विंडो, न्यू टॅब असे बेसिकली बटन्स आहेत. ओके, त्याच्यासोबत आपल्याला लास्ट बटन सोबत अल्टिमेटली खेळायचे. ओके, सो नाव इफ यू क्लिक ऑन न्यू विंडो, ओके, सो त्या केसमध्ये बघू शकता ब्राउझरची एक नवीन विंडो ओपन झाली, राईट. सो इथं परत मी तुम्हाला दाखवतो. ह्या न्यू विंडो या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमची ब्राउझरची एक नवीन विंडो ओपन झालेली. ओके, आता आपण काय करू, जी मेथड आपल्याला शिकायची ती आपण नंतर बघू, पण त्याच्या अगोदर आपलं जे पॅरेंट हे राहिलेले ते आपण बघू की एक्झॅक्टली पॅरेंटसाठी आपण एक्सपाथ कसा लिहू शकतो. नाव इफ यू सी की हे पर्टिक्युलर काय एक बटन आहे, न्यू विंडो. ओके, हे बटन आहे, त्या बटनला जर मी एक्सपांड केलं तर तुमच्याकडं न्यू विंडो हे बी टॅगमध्ये लिहिलेलं आहे. बी टॅग म्हणजे काय, की हा बोल्ड टॅग. ओके, आता जर बघितलं ह्या बोल्ड टॅग आणि ह्या बटनमध्ये काय रिलेशन दिसतंय तुम्हाला, बोल्ड टॅगचा पॅरेंट कोण आहे, तर बटन आहे, आणि अल्टिमेटली आपल्याला ह्या बटनवरतीच ऑपरेशन परफॉर्म करायचंय. म्हणून मी असा एक पाथ लिहिणार की मला असं बटन दे, कंट्रोल एफ. ओके, मला असं बटन दे की ज्याच्या बी टॅगच्या टेक्स्टमध्ये, बी टॅगच्या टेक्स्टमध्ये काय आहे, अल्टिमेटली न्यू विंडो हे टेक्स्ट असोसिएटेड आहे. ओके, आतापर्यंत आपण पहिली स्टेप पर्यंत आलो की असा बी टॅग आपण आयडेंटिफाय केला ज्याचं टेक्स्ट काय आहे, तर न्यू विंडो आहे. पण आपल्याला इथपर्यंत थांबून चालेल का, नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या बटनवरती ऑपरेशन परफॉर्म करायचे, आणि त्या बटन आणि बी टॅगमध्ये काय रिलेशनशिप आहे, तर बटन हा बी टॅगचा काय पॅरेंट आहे. सो या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, स्लॅश पॅरेंट कोलन कोलन आणि बटन. ओके, सो नाव तुम्ही बघू शकता की वन ऑकरन्स भेटला. दॅट मीन्स युझिंग पॅरेंट फंक्शन आपण त्या न्यू विंडो या बटनला काय केलं, युनिकली आयडेंटिफाय करू शकलो. ओके, सो दॅट मीन्स इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की डॉममध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला HTML कंपोनंटमध्ये त्या HTML पेजवरती जे काही HTMLचे कंपोनंट दिलेले असतील त्यांच्यामध्ये असणारी रिलेशनशिप हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. हे ज्याला जमेल तो रिलेटिवली अल्टिमेटली खूप लवकर एक्सपाथ लिहिणं किंवा CSS सिलेक्टर लिहिणं, ओके, हे लवकर शिकू शकतो. ओके, आणि जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही टेक्स्टपाथ किंवा CSS सिलेक्टर हे लिहू शकत नाही. ओके, हे डेली प्रॅक्टिसनेच अल्टिमेटली काय होतं, तुमचं इम्प्रूव्हमेंट होतं. ओके, आणि इम्पॉर्टंट थिंग की तुम्हाला HTML कॉम्पोनंटमध्ये रिलेशनशिप आयडेंटिफाय करता आली पाहिजे. ओके, सो जसं आपण पाहिलं आता की आपण सुरुवातीला काय केलं, बी टॅगला आयडेंटिफाय केलं,
कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे बटन पाहिजे त्या बटनच्या तो बटन कोण आहे, कोणाचा पॅरेंट आहे, तर ह्या बी टॅगचा पॅरेंट आहे. म्हणून आपण काय केलं, अगोदर बी टॅगला आयडेंटिफाय केलं, त्याच्यावरून आपण काय केलं, त्याच्या पॅरेंटवरती गेलो आणि त्या पॅरेंट कोण होता त्याचा, तर तो बटन होता. ओके. सो अशा पद्धतीने आपण काय केलं, अल्टिमेटली त्या बटनला काय केलं, आयडेंटिफाय केलं. ओके. सो I'll just create another Java class. New Java class XPath parent. ओके. असा एक क्लास बनवला आम्ही. त्याच्यामध्ये आपण मेथड लिहू पब्लिक स्टॅटिक void main, पब्लिक स्टॅटिक void main string. ओके. सो इनिशियली जो कोड होता तो आपण जस्ट कॉपी करू, ब्राउझर ऑब्जेक्ट क्रिएशन अँड द नेव्हिगेशन पर्यंतचा कोड आपण कॉपी करून घेऊ. ओके. दिस एक्सेप्शन, आपल्याला ही वेबसाईट चेंज करावं लागेल. कंट्रोल व्ही. ओके. नाव आपण जो एक्सपाथ लिहिला आहे त्याच्यावरती आपण क्लिक करू. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट एक्सपाथ, आणि जो एक्सपाथ आपण लिहिलाय युजिंग पॅरेंट फंक्शन त्याला आपण कॉपी करू. ओके. आणि याच्यावरती आपल्याला ऑपरेशन काय परफॉर्म करायचं आहे, तर क्लिक. त्यानंतर आपण जस्ट सिम्पली वेट टाकू, थ्रेड डॉट स्लीप, जेणेकरून समजेल आपल्याला की न्यू विंडो ओपन झालेली आहे. आणि फायनली आपण काय करू, ड्रायव्हर. ओके. नाव आपण काय करू, याला एक्झिक्यूट करू. आयडिया त्याने न्यू विंडोवरती क्लिक करायला पाहिजे, न्यू विंडो ओपन झाली पाहिजे. नाव यू कॅन सी की न्यू विंडो आपली काय झाली, ओपन झाली, आणि तुमचा ब्राउझर काय झाला, क्लोज झाला. ओके. सो दिस इज बेसिकली द यूज ऑफ युअर पॅरेंट फंक्शन वाईल रायटिंग द एक्सपाथ. ओके. म्हणजे जसं आपण फॉलोविंग सिबलिंग पाहिलं, प्रिसिडिंग सिबलिंग पाहिलं, तेच बेसिकली तसंच आपण काय केलं, पॅरेंट हे फंक्शन यूज करून काय केलं, अल्टिमेटली बटन, न्यू विंडो बटनचा एक्सपाथ आपण लिहिला आणि त्याच्यावरती आपण काय केले, ऑपरेशन परफॉर्म केले. ओके. हे होतं बेसिकली लोकेटर स्ट्रॅटर्जी, ज्याच्यामध्ये आपण 8 लोकेटर स्ट्रॅटर्जी बघितल्या. फायनली एक्सपाथ पाहिलं. एक्सपाथमध्ये आपण 2 टाईपचे एक्सपाथ बघितले, ॲब्सोल्यूट एक्सपाथ अँड रिलेटिव्ह एक्सपाथ. रिलेटिव्ह एक्सपाथमध्ये आपण 5-6 टाईपनी काय करू शकतो, एक्सपाथ लिहू शकतो. याही गोष्टी आपण पाहिल्या. ओके. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? ओके. सो नेक्स्ट आपली जी स्लाइड आहे, आपण सायमल्टेनियसली काय करत होतो, की आपण लोकेटर स्ट्रॅटर्जी पाहिल्या, सायमल्टेनियसली आपण काही मेथड्सही पाहिल्या. ओके. सो फर्स्ट मेथड आपण पाहिली फाइंड एलिमेंट. ओके. फाइंड एलिमेंट ही मेथड आपण पाहिली की जर तुम्हाला एखादा एलिमेंट आयडेंटिफाय करायचा असेल युझिंग एनी स्ट्रॅटर्जी, त्या केसमध्ये वेल रायटिंग द कोड तुम्हाला काय करावं लागतो, फाइंड एलिमेंट ही मेथड तुम्हाला काय करावं लागते, यूज करावी लागते.
ओके. सिमिलरली फाइंड एलिमेंट्सही आपण पाहिलं. फाइंड एलिमेंट मेथड काय करते, एक सिंगल एलिमेंट तुम्हाला आयडेंटिफाय करून देते आणि त्याच्यावरती तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करता. फाइंड एलिमेंट्स ही मेथड काय करते, की तुम्हाला दिलेल्या लोकेटरनुसार त्या पर्टिक्युलर वेब पेजवरती त्याला मॅच होणारे जेवढे पण काही एलिमेंट असतील ते सगळे तुम्हाला काय करतो, तो रिटर्न करतो. आणि त्याचा रिटर्न टाईप काय असतो, तर लिस्ट ऑफ वेब एलिमेंट. ओके. आणि त्या लिस्टला आपण इटरेट करून पाहिलं होतं की तुम्ही त्याच्यावरती इंडिव्हिज्युअली ऑपरेशन काय करू शकता, परफॉर्म करू शकता. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेट मेथड. सो आपली पहिलीच और सेकंडच लाईन होती गेट मेथड. ओके. तिचं काम काय आहे, की तुम्ही त्या गेट मेथडला जी पण काही यू आर एल दिलेली असेल त्या यू आर एलला अल्टिमेटली घेऊन तो ब्राउझर आपल्याला लॉन्च करून देतो आणि त्या पर्टिक्युलर यू आर एल पर्यंत तो आपल्याला काय करून देतो, नेव्हिगेट करून देतो. सो दिस इज द यूज ऑफ युअर गेट मेथड. ओके. त्याच्यानंतर मेथड आहे गेट करंट यू आर एल. ओके. गेट करंट यू आर एल या मेथडचा यूज काय आहे, की जर तुम्ही ज्या वेब पेजवरती आहात त्या वेब पेजवरची यू आर एल, ब्राउझरमध्ये जी पण काही यू आर एल असेल त्या यू आर एल जर तुम्हाला गेट करायची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, गेट करंट यू आर एल ही मेथड काय करू शकता, यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, आय विल जस्ट प्रिंट एल एन करंट यू आर एल. ओके. नाव कॉल कशी करणार, त्याला तुम्ही ड्रायव्हर डॉट गेट करंट यू आर एल आपल्याकडे एक मेथड आहे. ओके. सो ही मेथड काय करेल, तुम्ही जो काही ब्राउझर लॉन्च केलेला आहे विथ सम यू आर एल आणि त्या पर्टिक्युलर ब्राउझरमध्ये जी काही यू आर एल असेल ती जर तुम्हाला गेट करायची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही गेट करंट यू आर एल ही मेथड यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला ब्राउझरमध्ये जी यू आर एल आहे ती तुम्हाला मिळेल. ओके. आता आपल्या केसमध्ये काय आहे, आपण ब्राउझरवरती नेव्हिगेट झालोय विथ सम यू आर एल आणि त्याच वेळेस आपण काय करतोय, ती यू आर एल फेच करतोय, म्हणजे आपल्याला तीच यू आर एल अल्टिमेटली काय होणार आहे, भेटणार आहे. पण रिअल टाइम सिनॅरिओमध्ये तुम्ही काही डिफरंट डिफरंट ऑपरेशन परफॉर्म करत गेलात तर तुमची यू आर एल ही चेंज होते. तर ते तुम्हाला अपडेटेड यू आर एल अल्टिमेटली काय होऊ शकते, भेटू शकते युझिंग गेट करंट यू आर एल. ओके. नाव यू कॅन सी करंट यू आर एल तुम्हाला काय म्हटली, तीच भेटली, कारण की तुम्ही जस्ट त्या ब्राउझरवरती नेव्हिगेट केलं होतं युझिंग दिस पर्टिक्युलर यू आर एल आणि लगेच तुम्ही काय करताय, गेट करंट यू आर एलने तुम्ही ती यू आर एल काय केली, गेट केली, म्हणून तुम्हाला सेम यू आर एल भेटली. ओके. पण त्या यू आर एल त्या मेथडचा बेसिक पर्पज काय आहे, की ब्राउझरवरती जो ब्राउझर ओपन आहे त्या ब्राउझरमध्ये जी काही यू आर एल त्यावेळेस प्रेझेंट असेल, ज्यावेळेस तुम्ही ही मेथड कॉल करताय, तर ती यू आर एल देण्याचं काम तुम्हाला कोण करेल, तर गेट करंट यू आर एल ही मेथड करेल. ओके. ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट गेट करंट यू आर एल मध्ये, दिस इज स्ट्रेट फॉरवर्ड ॲक्च्युली. ओके. नाव वी हॅव अ गेट टायटल. ओके. सो नाव सिमिलरली, जसं हे तुम्हाला जी काही विंडो तुम्ही ब्राउझरची विंडो ओपन केली होती त्या विंडोमध्ये जी काही यू आर एल होती ती तुम्हाला गेट करंट यू आर एल रिटर्न करत होतं. सिमिलरली गेट टायटल ही मेथड काय करते, तर तुम्ही जी काही विंडो ब्राउझरची ओपन केलेली आहे त्या पर्टिक्युलर विंडोला जे पण काही टायटल असोसिएटेड असेल. ओके. नाव तुम्ही इथं बघू शकता की तुमच्या त्या पर्टिक्युलर विंडोला विंडो काहीतरी टायटल असोसिएटेड आहे. ओके. नाव इथं बघू शकता तुम्ही विंडो ऑपरेशन्स. ओके. पाईपचं साईन अँड प्रॅक्टिस ऑटोमेशन. ओके. हे पर्टिक्युलर विंडोचं टायटल आहे. सो नाव जर तुमच्याकडे अशी टेस्ट केस असेल की तुम्हाला विंडोचं टायटलही व्हॅलिडेट करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, हे पर्टिक्युलर विंडो टायटल तुम्ही गेट करू शकता युझिंग गेट टायटल मेथड. ओके. सो या केसमध्ये आपण काय करू, मी याला रिपीट करतो स्टेटमेंट कंट्रोल. ओके. नाव इन्स्टेड ऑफ करंट यू आर एल आपल्याला काय पाहिजे, टायटल पाहिजे. सो नाव ड्रायव्हर डॉट गेट टायटल. ओके. सो नाव मी याला एक्झिक्यूट करतो.
नाव तुम्ही बघू शकता URL प्रिंट झाली अगोदर आणि त्याच्यानंतर करंट टायटल विंडो ऑपरेशन पाईप साईन प्रॅक्टिस ऑटोमेशन. ओके, दॅट मीन्स त्या विंडोचं जे काही टायटल होतं ते टायटल आपण काय केलं, प्रिंट केलं युझिंग गेट टायटल मेथड. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन यूज ॲज पर युअर नीड. गेट टायटल ही मेथड तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. ती मेथड काय रिटर्न करते, तर तुम्ही जी काय ब्राउझरची विंडो विथ सम URL ओपन केलेली आहे त्या विंडोसाठी जे काही टायटल असोसिएटेड असेल ते टायटल तुम्हाला तो अल्टिमेटली प्रिंट करू देऊ, म्हणजे अल्टिमेटली तुम्ही ते गेट करू शकता. त्याच्यानंतर क्लिक मेथड आपण पाहिली. जर तुम्हाला एखाद्या चेकबॉक्सवरती किंवा बटनवरती जर क्लिक करायचं असेल तर तुम्ही क्लिक ही मेथड यूज करू शकता. ही आपण खूप वेळा यूज केली. नाव सेंड कीज ही मेथडही आपण बऱ्याच वेळा यूज केली, राईट. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं जर इनपुट फील्ड असेल किंवा टेक्स्ट एरिया असेल तर तुम्हाला काही डेटा एंटर करायचा असेल तर ती डेटा एंटर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सेंड कीज ही मेथड काय करू शकता, यूज करू शकता. ओके, नाव नेक्स्ट मेथड इज क्लिअर. ओके, त्याच्या नावातच आहे. जर तुम्ही काही डेटा एंटर केलाय, ओके, आणि तो डेटा तुम्हाला काय करायचा आहे, परत क्लिअर करायचा आहे, म्हणजे पूर्ण डिलीट करायचा आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, क्लिअर ही मेथड काय करू शकता, यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, आता आपण आपल्या एक्सपाथ एक्झाम्पलमध्ये जाऊ, जिथे आपण कुठेतरी डेटा एंटर केला या इनपुटमध्ये मार्च 2025, राईट. सो नाव हा जो काही डेटा आपण एंटर केलाय तो डेटा आता मला काय करायचा आहे, डिलीट करायचा. मी काय करतो, स्टेटमेंट कॉपी करतो. ओके, सो नाव कंट्रोल V. आता आपण काय केलं, हा जो काय डेटा एंटर केलाय त्या इनपुटमध्ये मार्च 25 मध्ये, आणि हाच डेटा आपल्याला काय करायचा आहे, आता मला डिलीट करायचा आहे. सो त्या केसमध्ये आपण काय म्हणणार की मी हा इनपुट आयडेंटिफाय केला आणि त्याच्यामध्ये जो पण काही डेटा आहे तो मला काय करायचा आहे, क्लिअर करायचा आहे युझिंग क्लिअर फंक्शन. सो क्लिअर फंक्शन अल्टिमेटली काय करेल की तुम्ही जो काही डेटा एंटर केला आहे तो डेटा तो तुम्हाला काय करून देईल, अल्टिमेटली डिलीट करून देईल युझिंग क्लिअर मेथड. ओके, त्याच्यानंतरही आपण थोडा वेळ वेट करू जेणेकरून आपल्याला एक्झिक्युशनमध्ये दिसेल की त्यांनी तो डेटा जो आपण एंटर केला होता तो त्यांनी क्लिअर केला. ओके, आय जस्ट री एक्झिक्यूट. मार्च 2025 आपण एंटर केलं, आता त्यांनी हा डेटा क्लिअर केला पाहिजे. नाव यू कॅन सी की युझिंग क्लिअर मेथड आपण तो जो काय डेटा मार्च 2025 एंटर केला होता तो आपण क्लिअर केला. त्याच्यानंतर रेस्ट ऑफ द टेस्ट केस पासवर्डमध्ये पासवर्ड एंटर केला. रेस्ट ऑफ द टेस्ट केस ॲज इट इज एक्झिक्यूट होईल. ओके, सो दॅट मीन्स द पर्पज ऑफ क्लिअर मेथड इज टू क्लिअर द डेटा वॉट एव्हर वी हॅव एंटर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला क्लोज आणि क्विट हे आपण फायनली बघू. त्याच्यानंतर आपल्याकडं गेट डॉम ॲट्रिब्यूट. ओके, ही एक मेथड आहे. डॉम ॲट्रिब्यूट ही मेथड काय करते अल्टिमेटली, जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपण परत या फील्ड्सवरती येऊ आणि आपल्याकडं इनपुट ही टेक्स्ट फील्ड होती. या इनपुट टेक्स्ट फील्डमध्ये त्या मेथडचं नावच इटसेल्फ सजेस्टेड आहे की गेट डॉम ॲट्रिब्यूट. म्हणजे काय की डॉममध्ये काय आहेत, इलेमेंट आहेत, इलेमेंटच्या करस्पॉन्डिंग आपल्याकडे काय आहेत, ॲट्रिब्यूट आहेत, आणि ॲट्रिब्यूटच्या करस्पॉन्डिंग काय आहेत, त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आहे. जर तुम्हाला गेट डॉम ॲट्रिब्यूट मेथड यूज केली तुम्ही, तर तुम्ही दिलेल्या इलेमेंटच्या कोणत्याही ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता, गेट करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला म्हटलं की मला डेटा CY किंवा नेम किंवा ID किंवा टाईप या ॲट्रिब्यूटची काय पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे. ओके, त्याही केसमध्ये तुम्ही काय करू शकता, गेट डॉम ॲट्रिब्यूट हे फंक्शन यूज करून तुम्ही काय करू शकता, ती व्हॅल्यू गेट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण काय करू, या इनपुटचा टाईप हा एक ॲट्रिब्यूट आहे आणि त्याची व्हॅल्यू काय, टेक्स्ट आहे. सो ही व्हॅल्यू आपण काय करू, गेट करू. सो आय जस्ट sys out system dot
नाव डॉट प्रिंट एल ॲट्रिब्यूट व्हॅल्यू. ओके. सो नाव इलेमेंट काय आहे आपल्याला माहिती, आपण इलेमेंट ऑलरेडी आयडेंटिफाय केलाय तो. सो या इलेमेंटच्या आपण काय सांगतोय मेथड, की या इलेमेंटमध्ये एक ॲट्रिब्यूट आहे गेट डॉम ॲट्रिब्यूट, ही मेथड आपण कॉल करणार आणि आपण सांगणार त्याच्यामध्ये टाईप नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे, त्या टाईप ॲट्रिब्यूटची मला काय कर व्हॅल्यू दे. ओके. सो दॅट मीन्स आयडियली ही मेथड काय करेल, अगोदर तो इलेमेंट आयडेंटिफाय करेल आणि त्या इलेमेंटच्या टाईप ह्या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू तो आपल्याला काय करून देईल, प्रिंट करून देईल. ओके. आय विल जस्ट री एक्झिक्यूट. ओके. नाव तुम्ही बघू शकता ॲट्रिब्यूट व्हॅल्यू काय प्रिंट झाली, तुमची टेक्स्ट प्रिंट झाली. ओके. सो दॅट मीन्स त्या पर्टिक्युलर मेथडनी काय काम केलं, की तो इलेमेंटला आयडेंटिफाय केलं आणि त्या इलेमेंटवरती गेट डॉम ॲट्रिब्यूट नावाची मेथड कॉल केली आणि त्याला जे काय ॲट्रिब्यूट आपण पाठवलं होतं टाईप, त्याची व्हॅल्यू त्याने आपल्याला काय केली, रिटर्न केली. म्हणजे जर तुम्ही यू आयवरती ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर या इनपुटला आपण आयडेंटिफाय केलं होतं आणि त्याची टाईप या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू काय टेक्स्ट आहे. सो ती टेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला काय केली, त्या पर्टिक्युलर मेथडनी काय केली, आपल्याला रिटर्न केली. ओके. सो दॅट मीन्स जर तुमची अशी काय रिक्वायरमेंट असेल ॲक्च्युअल ऑटोमेशन करताना, की तुम्हाला एखाद्या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू पाहिजे असेल, तर तुम्ही गेट डॉम ॲट्रिब्यूट हे फंक्शन काय करू शकता, यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर आपण इज डिस्प्ले नावाची मेथड बघितली. ही मेथड काय करत होती, की जर तुम्हाला यू आयवरती एखादा एलिमेंट प्रेझेंट आहे किंवा नाही, किंवा डिस्प्ले होतोय किंवा नाही, हे जर व्हॅलिडेट करायचं असेल तर तुम्ही इज डिस्प्ले नावाची मेथड काय करू शकता, तर यूज करू शकता. ओके. सो दॅट मीन्स आपल्याकडे 4 मेथड राहिल्यात, क्लोज, क्विट, इज इनॅबल आणि इज सिलेक्टेड. या मेथड आपण अल्टिमेटली उद्या बघू. ओके. आणि उद्या आपण जेनकिन्सवरती एक्झिक्युशन कसं करतो हे आपण अल्टिमेटली उद्याच्या लास्ट सेशनमध्ये बघू. ओके. सो याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे मेथड्समध्ये, किंवा आपण जे काही एक्सपार्टचे फॉलोविंग सिबलिंग प्रिसिडिंग सिबलिंग्स पाहिले